ही भाजी ना एकदम सोपी आहेत आणि झटपट तयार होते आणि खायला पण एवढी टेस्टी लागते ना खूपच. एकदम साधी सिंपल रेसिपी आहेत. अगदी 10 मिनिटामध्येच आपली तयार होती. जर आपल्याला कधी अर्जंट अशी भूक लागलेली असली ना तर ना ही भाजी नक्कीच करून बघा. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. एकदम खायला इतकी टेस्टी लागते ना खूपच. तर चला आपण पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर ना अगोदर इथं मी ना बटाटे 2-3 बटाटे स्वच्छ इथं धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला याचे ना बारीक बारीक असं काप करून घ्यायचे आहे. तर याला ना काही लोक काचऱ्या म्हणतात आणि जे आपण गोल गोल करून याची भाजी बनवतो ना त्याला काचऱ्या म्हणतात आणि जे आपण बारीक तुकडे करून ज्याची भाजी बनवतो ना त्याला बटाट्याची भाजी म्हणतात. आणि आमच्या गावाकडे याला बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात. तर बऱ्याच म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला साधं सिंपल जेवण वगैरे करायचं असलं ना पटकन भूक लागलेली असली ना तेव्हा जर आपण ही भाजी केली ना तर अगदी 10 मिनिटामध्येच तयार होते आणि खायला पण एवढी टेस्टी लागते खूपच ना. सगळ्यात अगोदर ना मी इथं बारीक 2-3 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्या आहे ना छान असं गोल गोल आपण बटाटे कट करून घेतले आहेत. एकदम पातळ हे काप करायचे आहेत. एकदम जाड अजिबात नाही करायचे आहेत जेणेकरून ना ते पटकन शिजले जातात. आणि इथं मी ना 2 बटाट्याचे मोठमोठे बटाटे होते म्हणून त्यामुळे इथं मी 2 बटाटेच घेतलेले आहेत. त्यानंतर ना याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हवं तर ना तुम्ही याच्या साल पण काढून घेऊ शकता पण मी ना साल काढलेली नाही आहे. त्यानंतर ना इथे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहेत. आता लगेच ना गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅसवर ना आपल्याला एक कढई ठेवायची आहे. या कढईमध्ये ना आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तर तेल घालायचं 1 ते 1.5 चमचा तेल घालायचा. 1 चमचा तेल घातल्याच्या नंतर ना तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये आपल्याला लगेच 1 चमचा जिरं घालायचं आहे. तर जिरं छान तडतडलं की यामध्ये ना लगेच आपल्याला आपण जे कट केलेले होते ना ते घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं नॉर्मल पाणी राहतंच पण आपल्याला हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. तर आता ना इथं मला अगोदर यात मिरची घालायची होती पण ते माझ्याकडनं ना अगोदर मी कापच घालून घेतले बटाट्याचे. त्यामुळे तुम्ही ना याला अगोदर यात जिरं छान तडतडलं की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण परतून घ्या. तर ते मी विसरून गेले. त्यानंतर ना मग मी नंतर एका साईडला करून घेतले आणि मग त्यामध्ये मी लसूण आणि हे मिरची टाकली बघू शकता तुम्ही. आणि ज्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटांना छान असं फ्राय करून घेतलं. तर छान असं फ्राय झाली होती बघू शकता तुम्ही. एकदम बारीक आपण ना कमी गॅसवर आपल्याला हे करायचं आहे. तर अजिबात खाली पण लागत नाही आणि एकदम छान असं भाजलं जातं बघू शकता तुम्ही. छान असं ना याला 2 ते 3 मिनटं पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली मिरची परतत नाही. आपण अगोदरच मिरची टाकली असते ना तर लगेच ही झाली असते पण ना त्याला आपल्याला नंतर टाकली ना त्यामुळे मग मी असं होत आहे. तर तुम्ही अगोदर मिरची टाकून घ्या. छान मिरची परतली की त्यामध्ये आपल्याला आहे ना अर्धा चमचा हळद घालायची आहे. तर हळद तुम्ही कमी जास्त घालू शकता. तर इथं मी ना अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आणि याला आपल्याला आहे ना छान असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता. एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हलवलं का त्यानंतर आपल्याला आहे ना याच्यावर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटं जरी वाफवले ना तरी छान होतं. आणि 5 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता किती एकदम छान अशी आपली इथं बटाटे भाजी इथं तयार झालेली आहे. तर ना माझ्याकडून गॅस थोडासा फुल झाला होता मध्ये तर त्यामुळे इथं थोडंसं खाली लागलं आहे नॉर्मल. त्यानंतर छान असं आपली इथं भाजी शिजून झाली का त्यामध्ये आपल्याला सगळ्यात लास्टला आपल्याला इथं कोथिंबीर घालायची आहे. आणि कोथिंबीर घातल्यावर पुन्हा 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता मोजून 10 मिनटामध्ये आपल्या इथं भाजी तयार झालेली एकदम छान आणि टेस्टी खायला पण इतकी सुंदर लागते ना. तर तुम्ही बघू शकता एकदम छान आपली इथं भाजी तयार झालेली आहे. ते बघता क्षणी तोंडाला पाणी येतं. तर एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.